हा बोला बोला, तुमचं नाव सांगा. सोनाली. पूर्ण पूर्ण. हो, सोनाली राजेंद्र कोसे. तुम्हाला काय सांगितलं आलं होतं? तुमचं वय किती आहे पहिल्यांदा? माझं वय 32 चालू आहे, मला रनिंग 32 चालू आहे. माझं वयानुसार असं वाटत होतं की मला त्रास होणार, पण मला काहीच त्रास झाला नाही, एकदम ओके. आणि असं वाटतच नव्हतं की एवढे लवकर होणार माझे, पण खूप लवकर झाले कव्हरदार. म्हणजे असे काय होते आधी? आधी खूप बाहेर होते, माझे फुटावर पडत होते आणि असं वाटत नव्हतं की वयानुसार एवढे लवकर होते, पण खूप छान लवकरच झाले आणि त्रास पण मला काहीच झालेला नाही. आजूबाजूचे लोक तुम्हाला काय बोलले होते सुरुवात केली होती तेव्हा? हो, की होणारच नाही असं, म्हणजे तुम्हाला लय हार्ड जाणार, आता वय वय झालेलं आहे ना तुमचं, तुम्हाला हार्ड जाणार. पण मला तसं काहीच जाणवलंच नाही, असं वाटलं पण नाही. आता ते काय म्हणतात? आता म्हणतात अरे बापरे कसे होते आणि किती छान झाले, असं म्हणजे एकीनच येत नाही. बघितल्यावरच वाटतं की नाही, हे म्हणजे डोळ्यावर विश्वासच बसत नाही त्यांच्या. पहिल्यांदा दातांमध्ये फटी होत्या आणि आता एकदम छान झाले, लेवल मध्ये पण आले आणि फटी सगळ्या गेल्यात माझ्या. ऑलमोस्ट सोनाली, आपल्याला ट्रीटमेंट सुरू करून कमीत कमी एक 5 महिने झालेले आहेत. ऑलमोस्ट आपला हा 6वाच महिना चालू आहे. आणि जेव्हापासून आपण सुरुवात केली होती तेव्हापासून म्हणजे प्रॉपरली ट्रीटमेंटला तुम्ही येत होतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा ब्रॅकेट तुटत होतं तेव्हा आपण रिपेअर करत होतो, पण मुळातच तुम्ही तुटण्याचं जे प्रमाण आहे ते फारच कमी केल्यामुळे तुमची ट्रीटमेंट ही फार लवकर झाली आहे. आणि आता 6 महिन्यांमध्ये म्हणजे ज्या प्रकारे तुमचे दात आहेत, ठीक आहे, पूर्ण म्हणजे अक्षरशः त्यामध्ये कुठलीही फट नाहीये, जेव्हा की पूर्ण फटी दिसत होत्या की हा येस, आणि ओठावर पडत होत्या. आता ओठ मिटतात, आणि आता दाताला दात पण असे मिळायला लागले. नाही तर माझ्या एक बोटाचा गॅप होता असा, आत म्हणले दात मध्ये होते, बाहेरचे खूपच बाहेर होते. पण आता तुमचे ओठ पण मिटतात. हो, जेव्हा तुम्ही हसताय तेव्हा लोकांच्या कॉम्प्लिमेंट येत असतील काहीतरी. खूपच. आता तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटतंय का, म्हणजे समाधान वाटतंय का की बाबा मी ट्रीटमेंट केली? हो, वाटत ना. कारण कसं आहे, वयोमान झाल्यानंतर लोक बाहेरची जास्त नावं ठेवतात. आता तुम्हाला काय गरज आहे? हो, खूप जणांनी कमेंट केली, म्हणजे असं खूपच जण बोलले मला. मी जॉब करते तिथं पण बोलले, घरी म्हणजे घरच्यांना तर माहितीच होतं मला त्रास होत होता ना, असं बाहेर येत होते आणि कधी कधी ठणका पण बसत होत्या ना, कारण रक्तवाहिनी बरोबर होत नव्हती ना नसांना बाहेर आल्यामुळे. तर घरच्यांना माहिती होतं, पण बाहेरच्याला काय सांगायचं. मग मी सांगितलं की मला त्रास होत होता, मी लावलेले. तर म्हणे आता होतील का? मी म्हटलं मॅडमच तशा आमच्या करतील, मला पुरी गॅरंटी घेतली त्यांना, असं सांगितलं. म्हणे हो का? मग बरेच जणांना मला विचारलं हॉस्पिटल कुठे हे, आडनाव विचारलं तुमचं, असे बरेच जण हे केलं की आम्ही पण ट्रीटमेंट करू, ज्यांना असं काही दाढीचा त्रास आहे, काहींना अशी ट्रीटमेंट करायची माझ्यासारखी. तर बरेच जणांना मला विचारलं. पण आता तुम्ही म्हणजे सगळ्यात आपल्या ओल्डेस्ट पेशंट आहात, सगळ्यात ज्येष्ठ पेशंट आहात, काय हो सर? आणि तुम्ही आता ही दातांची तारांची ट्रीटमेंट केली, तर तुम्हाला असं वाटतं का की लोकांनी ही करून घ्यावी? हो, वाटतं ना, कारण की छान झाली आणि मला त्रास काहीच झाला नाही, त्याच्यामुळे विश्वासन समोरच्याला सांगणार की 100% ही ट्रीटमेंट चांगली. आणि केल्यानंतरचे फायदे तुम्हाला दिसतायत आत्ताच? हो, खूप दिसले. आता जे तुम्ही म्हणजे दातावर दात ठेवताय, चावताय, जेवताय किंवा दिसताय, बोलताय, त्यामधला तुमचा जो आधीचा आपण म्हणू शकतो की कॉन्फिडन्स होता, तो आता बऱ्यापैकी वाढलेला आहे की तुम्हाला अजूनही वाटतं की अजूनही मला थोडासा विचार करावा लागतो हसताना वगैरे, असं काही? नाही, आता बिलकुल नाही. पहिले कस तरीच वाटत होतं, आता खूप छान झालं, एकदम माझ्या मनासारखं. मला जसं हवं होतं तसंच झालं, छान दातांचं हे झालं. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला काही ना काही अल्सर, कुठं काहीतरी होणं, हे त्रास साहजिक आहे. पण जो काही कमीत कमी त्रास आपण सहन करतो, तो हे रिझल्ट बघितल्यानंतर समाधानी वाटतं की नाही? हो, वाटतं. आता काहीतरी थोडा तर त्रास सहनच करावा लागत थोडाफार, पण तेवढा मला काहीच जाणवला नाही, त्रास म्हणजे बिलकुल नाही झाला मला. आणि खूप छान झाली आहे तुमची ट्रीटमेंट. आता हार्डली 2 महिने राहिलेत आपले, तेही आपण लवकरात लवकर कव्हर होतीलच. आणि ते झाल्यानंतर
तुमचे दात जे काही आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कीड असेल काय असेल ते सगळं आपण करून घेऊ शकतो. म्हणजे काय की ऑर्थो ट्रीटमेंट करताना तुमच्या दातांची बेसिकली निगा तर राखली जातेच, पण त्यांच्या आरोग्याबाबतीत किंवा नुसतेच दात सरळ करणे नाही, तर बेसिक दाताची स्वच्छता आणि दातांचं आरोग्य म्हणजे कीड लागलेली असेल तर ती पटकन रिपेअर करणे, ह्या सगळ्या प्रोसेस खूप चांगल्या पद्धतीने चालू राहतात. म्हणजे ओव्हरऑल तोंडाची पूर्ण छान निगा राखली जाते. आणि आता जास्त दातांकडे लक्ष जातं, हो की नाही? हो जातं. आणि खूप छान झाली आहे ट्रीटमेंट आपली. एनिवे आपण 2 महिन्यांनी बोलूच. हो. ओके.